कायदा आपल्या बाजूला असला तरी विवेक नावाची काही गोष्ट असते ना. काही लाज लज्जा बाळगायला हवी का नको आपण? काय चुकीचं आहे हो त्यात? हे बघा जानू आता पोटूशी, त्या गोखल्यांचंच पोट तिच्या पोटात वाढतंय ना. हा सगळा जो काही पैसा आहे तो त्या मुलासाठीच उपयोगी पडेल ना. हे बघ, तो त्या दोघांचा प्रश्न आहे, आपण त्यात पडायचं नाही. ओ न पडून कसं चालेल? उद्या त्या पोराचं सगळं आपल्यालाच करावं लागणार आहे. आणि आपल्याकडे काय आहे? काय काय करणार आहोत आपण? पिंट्याला नोकरी नाही, जानूचं बाळंतपण, आणि तुमचं हे असं. बाळंतपणाला 4 पैसे लागतील, तो पैसा येणार कुठून? म्हणजे सगळा ताण जानूवरच येणार ना. मग म्हणू नका हे तुला सगळं आधीच का नाही सुचलं म्हणून. अगं तिने काही सेव्हिंग केलंय, 4 पैसे बांधलेत गाठीला तिने. ते सगळे बाळंतपणात गेले, मग दातावर काय मारायचे? चिंचोके? त्यापेक्षा जावई बापूंकडून एक रकमी पोटगी म्हणून 50 लाख रुपये तरी मिळतील. बाळंतपणाला 50 लाख रुपये लागतात? पोरं वाढवायला लागतात. पोरांचं शिक्षण आलं, कपडा लत्ता आला. ओ काही खर्च कमी असतात का? ओ महागाई केवढी वाढलीये. बाजारात एक भाजी घ्यायला गेलं ना की 100ची एक नोट मोडते. काय चाललंय? काय विचारते मी? काय चाललं होतं? काही नाही ग, तुझ्या बाबांना सांगत होते आपलं महागाई किती वाढलीये, खर्चाचं कसं करायचं, पैसा कसा पुरे पडणार. त्यात उद्या तुला बाळंतपणासाठी म्हणून सुट्टी घ्यावी लागली. पिंट्याच्या नोकरीचं काही खरं नाहीये. त्यापेक्षा निंबाळकर वकील सांगत होते तशी पोटगी घेऊन टाक ना, म्हणजे तुझ्या पोराच्याच उपयोगी येईल ते. आणि नाहीतरी गोखल्यांना आपण असंच का सोडायचं? आई मी लग्न प्रेमासाठी केलं होतं, पैशासाठी नाही. आणि या माणसाकडून जर मला प्रेमच मिळणार नसेल तर त्याचा पैसा ठेवून काय करू मी? पण स्वाभिमान आणि स्वावलंबनाचे संस्कार नक्की करेन त्याच्यावर. त्याला एक उत्तम आयुष्य देऊ शकेन अशी स्वतःबद्दल खात्री आहे मला. आणि त्यासाठी मला कुणाच्याच पैशाची गरज नाहीये, आजही नाही आणि कधीच नाही. गुड नाईट. मी झोपते आता. वेळेत झोपण्याची सवय लावून घ्यायची आहे बाबा, शिस्त पाळायची आहे. झोप बाळा. इतकी वर्ष का जपून ठेवलंय? तुझ्या बाळाला तुझेच कपडे घालायचे असं ठरवलं होतं आम्ही. तुझं बाळ अगदी तुझ्यासारखंच दिसणार आहे, तुझ्यासारखंच. हो ना?